आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते हिंगोलीतून. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेनगाव नावाचे एक गाव आहे आणि या गावात राहणारा अशोक पायगुट्टे लहानपणापासूनच त्याला नोकरी आवडत नव्हती. आधी स्वतःचा व्यवसाय असावा असे त्याला नेहमी वाटत होते. यासाठी त्याने भांडवल जमा करून एक कपड्याचे दुकान टाकले होते आणि या गावामध्ये त्याचे दुकान चांगल्या प्रकारे चालत असत. कारण अशोकचा स्वभाव अतिशय मधुर आणि गोड असतो. त्यामुळे अशोकच्या दुकानातून या गावातील सर्व लोक कपडे खरेदी करत असायचे. व्यतिरिक्त इतर गावातील लोक देखील अशोकच्या दुकानामध्ये येत असायचे. अशोकने स्वतःच्या मेहनतीवर हे दुकान उभे केले होते आणि या दुकानातून मिळणाऱ्या पैशातून त्याचे स्वतःसाठी एक चांगला महालासारखा बंगला देखील बांधला होता. अशोकच्या कुटुंबामध्ये त्याची बायको होती जिचे नाव होते सुनीता. सुनीता ही देखील अतिशय मेहनती महिला होती. घरातून बसून तिला करमत नसायचे. त्यामुळे ही पुढे जाऊन आपल्या घरातून राहून मेकअपच्या वस्तू देखील विकू लागली होती आणि शिवण मशीनचे देखील काम करू लागली होती. अशा प्रकारे अशोक आणि सुनीता दोघे मिळून चांगल्या प्रकारचा पैसा देखील कमावत होते. अशोक आणि सुनीता एक मुलगा देखील होता. हा 5 वर्षाचा होता. संपूर्ण कुटुंबामध्ये पैसा होता आणि आनंदही होता. मात्र या आनंदाला पुढे जाऊन नजर लागली आणि त्यामुळे हा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होऊन जातो. आता नक्की या कुटुंबामध्ये काय घडले ते आपण पाहूया. असे दिवस जात होते. अशोक आपल्या दुकानामध्ये बसून खूप कंटाळू लागला होता. त्याला खूप टेन्शन येऊ लागले होते कारण त्याचे दुकान पहिल्यापेक्षा खूप जास्त चालू लागले होते. एकट्याने हे दुकान सांभाळणे शक्य होत नव्हते. अशोकचा एक मित्र होता ज्याचे नाव होते शरद. हा शरद नेहमी अशोकच्या दुकानामध्ये येऊन असायचा आणि अशोक सोबत गप्पा गोष्टी करत असायचा. अशा प्रकारे एक दिवस हा शरद रात्री 8 वाजता अशोकच्या दुकानामध्ये येतो तर अशोक उदास बोलला असतो. शरद अशोकला विचारतो, तू इतका उदास का बसलेला आहेस आणि तू नेहमी इतका उदास का राहत असतो? त्यावर हा अशोक बोलला, माझ्याकडे काही सर्व आहे, पैसा आहे, मात्र मला सुख चैन मिळत नाही. मी काय करावं समजत नाही. मला या दुकानासाठी एकदा नोकरी देखील ठेवून द्यावा लागते. तर त्यानंतर शरद हा अशोकला बोलला की तुझ्याकडे सर्व काही आहे, मात्र मला जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येत नाही. आता अशोक शरदला विचारतो की जीवनाचा चांगला आनंद नक्की घ्यायचा कसा? तर शरद बोलला की माझ्यासोबत बसून कधीतरी थोडी घे जा, म्हणजे रिलॅक्स पण होशील आणि थोडं टेन्शन पण कमी होईल. आणि अशा प्रकारे नाही म्हणता हा अशोक या ठिकाणी शरदच्या गोष्टींमध्ये फसतो आणि तयार होतो. त्यानंतर ते ठरवतात की उद्या रात्री दुकान बंद झाल्यावर आपण शटर लावून आतमध्ये बसू. ठरल्याप्रमाणे रात्री शरद येतो आणि येताना एक आयकॉनिक वाईटचा खंबा आणतो. दोघे पण तिथेच काउंटरच्या मागे बसतात. अशोकसाठी हे सर्व नवीन होते आणि तो पाहतच बसलेला. शरदने त्याच्यासाठी एक हलका पॅक भरला आणि थोडा राई टाकून त्याला दिला. अशोकने 2 बोट घेतले आणि आणलेले चिकन चिल्लीचा एक चमचा खाल्ला. थोड्या वेळानंतर त्याला हलके वाटू लागले आणि आता तो चांगला मागे टेकून बसला आणि मोबाईलला जुनी गाणी लावायला लागला. या दोघांची बैठक रंगत होती आणि गप्पा चालू होत्या. अशोक शरदला बोलला की मला आणखी दारू दे. मात्र शरद हुशार असतो. शरद बोलतो की तू पहिल्यांदाच दारू पीत आहे. जर पुन्हा जास्त दारू पिला तर तुला उलट्या होऊ शकतात. त्यामुळे आजच्या दिवसापुरती इतकीच बस झाली. मी कधी घेऊन येत जाईन, तू काळजी करू नको. आणि अशा प्रकारे शरद हळूहळू अशोकला दारू प्यायची सवय लावून दिली. आधी 1-2 वेळा प्रयत्न केला पण नंतर सगळा खर्च हा अशोक करत होता. आता दर 3-4 दिवसांनी हा अशोक येऊन घरी जायला लागल्यामुळे त्याची बायको सुनीता चिडचिड करू लागली. कारण हा रात्री यायचा आणि ती झोपलेली असली तरी तिला चोरायचा प्रयत्न करायचा जेणेकरून ती उठेल आणि काही करता येईल. पण दारूच्या वासानं तिला मात्र व्हायचा आणि त्याला बोलायची, झोपू दे रे, मला सकाळी काम आहे खूप. आणि अशा प्रकारे हात लावून न दिल्यामुळे अशोक वैतागून जायचा आणि नशेतच तिला वाईट साईड बोलून तसाच झोपून जायचा. आता दोन्हीमध्ये वादविवाद होऊ लागले होते. मात्र अशोक दारू सोडण्यासाठी तयार नव्हता आणि सुनीताही अशोकला बोलत होती की तू जेव्हा कधी दारू घेऊन येशील तेव्हा मी तुला माझ्याजवळ झोपू देणार नाही.
मात्र अशोक या गोष्टीचा कसलाही विचार करत नव्हता. तो दारू पिल्याशिवाय घरी येत नव्हता. अशा प्रकारे दिवस जात होते. 2 मेचा दिवस असतो. रात्रीचे जवळपास 7:30 वाजलेले असतात. अशोक आपल्या दुकानामध्ये कामामध्ये व्यस्त असतो. तर त्याच्याच गावातील एक महिला असे जिचे नाव असते निमला कंधारे. निमला ही दिसायला सुंदर होती. तिचे लग्न होऊन 3 वर्ष झालेले, त्यामुळे ती अजूनही तशी सडपातळ होती आणि साडीमध्ये तर ती अजूनच काट्या दिसायची. ती अशोकच्या दुकानामध्ये चालून येत. अशोकची नजर या निलिमावर जेव्हा पडते तेव्हा तिला पाहून तो मनातून जरा आनंदित होतो. याचे कारण की त्याला तिची परिस्थिती माहीत होती. लग्नानंतर तिचा नवरा कोणत्याच कामाला टिकत नसायचा, त्यामुळे त्यांची पैशाची तंगी चालू असायची. मागे एकदा तिने 4,000 उधार नेलेले पण अजून दिले नव्हते. आता ते पैसे त्याने का दिलेले हे वेगळं सांगायची गरज नाही. आता आल्यानंतर तो तिला विचारतो की या निलमाबाई काय हवंय तुला? की ती बोलली की माझं जरा दुसरंच काम होतं. तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या आमची काय परिस्थिती आहे. तुमच्या दुकानात मला हेल्पची गरज असेल तर मला काम पाहिजे आहे. ती बोलते की माझं जरा दुसरंच काम होतं. तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या आमची काय परिस्थिती आहे. तुमच्या दुकानात तुम्हाला हेल्पची गरज असेल तर मला काम पाहिजे आहे. आता हे ऐकल्यानंतर तर अशोकच्या मनात उकळ्या फुटायला लागल्या, कारण त्याला माहीत होतं की हिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हिला अंगाखाली घेता येऊ शकते. तो तिला बोलला, ठीक आहे, जर खरंच गरज असेल तर तुम्ही सोमवारपासून दुकानावर कामाला या. सुरुवातीला मी 13,000 पगार देईल आणि नंतर हळूहळू वाढवू. आता हे ऐकून निमला खुश होते आणि अशोकला धन्यवाद करून ती त्या ठिकाणी निघून जाते. त्यातच शरद दुकानात येत होता. तो निमला जाताना बघतो आणि मागून तिची फिगर बघून तो पण 2 मिनिटांसाठी बघतच बसतो. त्यानंतर तो अशोकला विचारतो, इतकी सुंदर बाई तुझ्या दुकानात काय करत होती आणि तिचे काही घेतले पण नाही? अशोक बोलला, हिला मी माझ्या दुकानामध्ये हेल्पचे काम दिले आहे. त्यानंतर ते दोघे रात्री दुकानात प्यायला बसतात. अशोकच्या डोळ्यासमोरून निलमा काही केल्या जात नव्हती, कारण अशोकचे लग्न होऊन बरेच वर्ष झालेले. बाळ झाल्यानंतर सुनीता त्याला पहिल्यासारखा हात देत नव्हते आणि आता दारू चालू केल्यापासून तर त्यांनी रात्रीचा विषय सोडून दिला होता. आणि इकडे निलमा होती, जी दिसायला एकदम मस्त आणि सडपातळ होती. कधी तिला चोरता येईल याचाच विचार करत तो ग्लास रिकामे करत होता. आता जसा सोमवार उगवतो हा अशोक तयार होऊन आपल्या दुकानामध्ये येतो. निलमा देखील दुकानामध्ये येते. तिला हळूहळू सगळे काम शिकवले जाते आणि ती सुद्धा चांगल्या प्रकारे कस्टमर हँडल करायला लागली. निलमला आता अशोक दुकानामध्ये काम करून 20 दिवस झाले होते. ती वरच्यावर अशोककडून थोडे पैसे घेत होती आणि पगारातून कट करून पुढे मॅनेज करत होती. तिला लक्षात आले होते की अशोकची नीट राहणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून पैशाची काही कमी पडणार नाही. आणि याचाच फायदा घेऊन अशोक पुढे बराच मोठा कार्यक्रम करणार होता. तो तिला काउंटरवर जाता येत असं अंग घासायचा आणि ती पण काही बोलत नसायची, त्यामुळे हे प्रकार वाढतच गेले. असंच एक दिवस दुपारी दुकानात कोणी कस्टमर नव्हते. निलमा ही कपडे लावत होती. अशोक तिला आतून आवाज देतो आणि नवीन आलेले बॉक्स न्यायला सांगतो. ती जशी जाते तसा तो तिला आत ओढतो आणि किस करायला लागतो. निलमाला कळत नव्हते की काय चालले आहे, पण ती काही विरोध करत नाही आणि त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. अर्धा तास ते दोघं तोंडात तोंड घालून त्या दुकानाच्या कोपऱ्यात होते. तेवढ्यात काउंटरवर एक कस्टमर येतो आणि आवाज देतो. निलमा ही पटकन साडी नीट करते आणि आतून बाहेर येऊन गिऱ्हाईक देते. त्या दिवसापासून दुकानात ही प्रकारची वाढत गेली, कारण तिथे बघायला कोणी नव्हते. ती उभी जरी असली तरी हा मागून तिला दाबायचा, हात फिरवायचा आणि ती पण चांगली गरम होत होती. कधी एकदा चांगली संधी मिळेल याचीच दोघे वाट बघत होते, कारण दुकान सोडून कुठेच जाता येत नसायचे. 2 आठवड्यानंतर एके दिवशी सकाळी अशोक सुनीताला म्हणतो की मला पटकन टिफिन दे, दुकानात जायला उशीर होतोय. सुनीता बोलते, अहो आता 2 दिवस तुम्ही दुकानामध्ये जाऊ नका, कारण मला माहेर जायचे आहे आणि 2 दिवस आपण दोघे माहेरी जाऊ. अशोक बोलतो, मला तुझ्यासोबत येणं पडणार नाही, कारण माझं दुकान काम आहे कपड्यांचा. नवीन लोट येणार आहे. सुनीता बोलते, ठीक आहे, मी मुलाला घेऊन निघते. तुम्ही 2 दिवस घराची काळजी घ्या. आणि त्यानंतर हा अशोक टिफिन घेऊन आपल्या दुकानामध्ये निघून जातो आणि त्यानंतर सुनीता देखील आपल्या माहेरी निघून जाते. आणि अशा प्रकारे हा अशोक अतिशय खुश होतो. सर्वात अगोदर शरदला कॉल करतो, आता 2 दिवस घरी माझी बायको नाही, तू दुकानावर ये. आणि त्यानंतर शरद देखील दुकानावर येतो. अशोक निलमीला सांगतो की तू दुकानाची काळजी घे. आणि अशा प्रकारे दुपारची दोघेजण जाऊन प्यायला बसतात आणि एक एन्जॉय करू लागतात. जसे रात्री 8 वाजता अशोक निलमीला कॉल करतो आणि बोलतो की घर पूर्णपणे मोकळा आहे, आज रात्री आपण भेटू शकतो. निलमा बोलते
ठीक आहे, मी दुकान बंद करते आणि चावी देण्यासाठी तुमच्या घरी येते. अशोक बोलला, हो नाही, तू चावी घेऊन तुझ्या घरी जा, तुझ्या घरच्यांना सर्वांना जेवण करून झोपू दे आणि त्यानंतर माझ्याकडे ये. नीलम ते ऐकते, दुकानाचे शटर बंद करते, चावी घेऊन आपल्या घरी जाते. घरी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक बनवून सर्व कुटुंबाला जेवायला देऊन सर्वांना झोपी लावते आणि सर्व झोपल्यानंतर ही नीलिमा अलगद आपल्या घरातून निघते आणि सरळ या अशोकच्या घरी येते. दार वाजल्यानंतर तो हळूच दार उघडतो आणि आजूबाजूला बघून तिला आत घेतल्यानंतर तो तिला घट्ट करतो आणि केस करायला सुरुवात. 20 मिनिटांनंतर नीलिमा चांगली गरम होते आणि खालून पण ओली झालेली तिची साडी ही हळूहळू अंगावरून बदलूच होती. अशोक पण थांबायला तयार नव्हता. त्यानंतर दोघांनी अंगावरचे कपडे काढून फेकले आणि बेडवर गेले. अशोकने चांगला 2 तास तिला घाम काढला आणि धापा मारत शेवटी तो मोकळा झाला. आता हे सर्व झाल्यानंतर नीलिमा बोलते की मला थोडे